नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 8वी गणित सेतू ब्रिज ह्याच्यामध्ये आपण जो आजचा भाग तुम्हाला सांगितला आहे त्याच्याबद्दलची आपण थोडीशी माहिती थोडीशी ज्ञान आपण त्या संदर्भातलं ग्रहण करणार आहोत. 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित जो भाग त्यांनी आता आजच्या तासिकेमध्ये निवडलेला आहे तो भाग असा आहे. बघूया तर मग या भागामध्ये आपल्याला या कन्सेप्ट 7वीमधल्या क्लिअर करून घ्यायचे आहेत. तर परिमिती म्हणजे काय? परिमिती एखाद्या बंदिस्त आकृतीची परिमिती म्हणजे काय असेल? परिमिती कशाला म्हणायचं सांगा? परिमिती म्हणजे त्या आकाराची, समजा हा एक आयत आहे, असा एक आयताचा आकार आहे, ह्याची सगळी बाजूंची बेरीज करून घ्यायची. याची ह्या सगळ्याची बेरीज ह्या सगळ्याचा पट्टी लावायचं आणि ह्याचं मेजरमेंट करून घ्यायचं. ह्याला म्हणायचं परिमिती. ह्या आकाराच्या चारी बाजूंची बेरीज किंवा हा आयताची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज, हा बोर्डच्या सुद्धा सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती येणार. ही परिमिती ही संकल्पना म्हणजे त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज अशी होती. मग हा भाग आयताकरता आपण कसा शिकणार आहोत? आयताची परिमिती कशाला म्हणायचं? आयताचे, समजा हा एक आयत आहे तर ह्याला लांबी म्हणतो आपण, ह्याला लांबी म्हणतो, ह्याला रुंदी म्हणतो, ह्याला रुंदी म्हणतो. मग परिमितीचं सूत्र काय तयार होणार? 2 वेळा लांबी आणि 2 वेळा रुंदी किंवा 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे परिमिती असं होणार ह्या चौरसात आयताकरता. समजा एखादा चौरसाचा विचार केला तर आता काय होणार सांगा? चौरस हे लांबी, ही पण लांबी, ही पण लांबी आणि ही पण लांबीच. का बरं? हे वेगळं येणार का? लांबी रुंदी नाही येणार. मग ह्याची 2 वेळा लांबी 2 वेळा रुंदी म्हणण्यापेक्षा किती होणार सांगा? 4 वेळा लांबी म्हणजे 4 बाजू, 4 गुणिले बाजू हे होणार चौरसाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती काढत असताना समजा ही बाजू ए आहे, ही बी आहे, हे सी आहे, इथं मात्र ए अधिक बी अधिक सी असं करून आपण त्रिकोणाची परिमिती काढणार. परिमिती म्हणजे त्याला असणाऱ्या सर्व बाजूंची बेरीज आणि हे असं काढणार. आता याच्यानंतरचा भाग असा होता त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाय गुणिले उंची. हे तर तुम्ही लर्न केलात. 1/2 एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 पाय गुणिले उंची. इथं काय होतं? आता हा समजा तुम्ही आयत एखादा कन्सिडर केलात तर त्या आयताबद्दल असं होत असतं बघा की आयताचं क्षेत्रफळ ही संकल्पना कशी निर्माण होते? मग त्यानं व्यापलेली जागा. आता हा 2 काटकोन त्रिकोण होणार की नाही बघा? हा एक काटकोन त्रिकोण आणि हा एक काटकोन त्रिकोण होणार. मग काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ पुन्हा पाय गुणिले उंची, 1/2 पाय गुणिले उंची, 1/2 पाय गुणिले उंची, बरोबर ना? मग 1/2 पाय गुणिले उंची म्हटलं तर आता हे काय? पाया एल 1/2 गुणिले एल बी झालं, लांबी गुणिले रुंदी. ह्याचं क्षेत्रफळ काय येणार सांगा? 1/2 एल गुणिले बी होणार. आता 1/2 कॉमन काढूया की, कॉमन काढूया. त्यामुळे 2 एल बी राहिले ते कंसात, किंवा 1/2 म्हणजे एल बी झालं. म्हणजे आता मात्र याची लांबी गुणिले रुंदी ह्यातूनच एक सूत्र तयार होतं ज्ञानरचनावादानुसार. बघा, ह्याचं 1/2 पाय गुणिले उंची, 1/2 एल बी, ह्याचं 1/2 एल बी, एल बी 1/2 वेळा. समजा एल बी भागिले 2 आणि एल बी भागिले 2 म्हणजे 1/2. ह्याचं उत्तर काय येणार सांगा बरं? 2 एल बी भागिले 2 म्हणजे एल बी राहणार. म्हणून आयताचं क्षेत्रफळ सूत्र होणार लांबी गुणिले रुंदी. त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाय गुणिले उंची, पण आयताचं फक्त लांबी गुणिले रुंदी का होतं? कारण 1/2 आणि 1/2 बेरीज होते आणि पूर्ण ते लांबी गुणिले रुंदी होतं. हा ज्ञान रचनावादाचा भाग आपल्याला हळूवारपणे समजून घ्यायचा आहे. सूत्र ही जादा तयार झालेली नाही, ती एकमेकावर डिपेंडिंग होत गेलीत. त्यामुळे पाठांतराचं टेन्शन न घेता ती निर्माण करायचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आता ह्याला लांबी गुणिले रुंदी न म्हणता आता ह्याचं क्षेत्रफळ, प्रत्येक चौरस हा आयत असतो. ह्याला लांबी गुणिले रुंदी, लांबी पण एल आली आणि रुंदी पण एल आली म्हणजे एल वर्ग झालं. आता ह्याचं क्षेत्रफळ सूत्र झालं, चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र झालं बाजूचा वर्ग. अशी सूत्रांची निर्मिती आपण करणार आहोत आणि ती लक्षात ठेवायचा प्रयत्न नाही आहे, ती आपोआपच लक्षात राहतात, ती निर्माण होत असतात. त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाय गुणिले उंची असेल, 1/2 पाय गुणिले उंची असेल तर आयताचं लांबी गुणिले रुंदी का होतं? त्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग असं का नवीन संबोध येतात? हे जरासं ट्राय टू अंडरस्टँड इट. स्वतः सूत्रांची निर्मिती करायला शिकूया, म्हणजे हे गणित चांगलं पक्कं व्हायला मदत होईल. अशा ह्या बेसिक सूत्रांची निर्मिती 7व्या इयत्तेमध्ये झाली होती. ती 8वी करता, 9वी करता, 10वी करता तुम्हा सर्वांना ह्या सूत्रांची गरज आहे, ह्याची आवश्यकता आहे.
त्रिकोणाच्या क्षेत्रफळातूनच आयताचं क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळातून चौरसाचं क्षेत्रफळ कसं निर्माण होतं हे इंटरेस्ट घेऊन आपण समजून घेऊया, म्हणजे ह्याचं टेन्शन येणार नाही. आता याच्यावरची बरीचशीच उदाहरणं आपल्याला जी 7व्या इयत्तेमध्ये तुम्ही सोडवलं होतं. आता साधा सोपा गुणाकार भागाकार ही क्रिया करून आपल्याला ही गणितं सोडवायची असतात. आजच्या अभ्यासामध्ये आपल्याला असं एक गणित इथं सोडवायला सांगितले, ते पण बघूया, म्हणजे की जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये चाचणीच्या पेपर जेव्हा सोडवायचं आहे तेव्हा आपल्याला हे गणित सोडवत असताना त्या कौशल्याचा अधिक उपयोग होईल. गणित असं आहे बघा, एका आयताचे क्षेत्रफळ आहे 162 आणि मग लांबी आहे 18 आणि रुंदी काढा. आयताचं क्षेत्रफळ आहे 162, लांबी दिलेली आहे 18 आणि रुंदी काढा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर त्या आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळाची किंमत त्याने दिली ती घेऊया, ती दिलेली आहे 162. लांबी 18 दिल्या, रुंदी आपल्याला काढायला सांगितली. काय होणार सांगा आता? कुणाचा गुणाकार, म्हणजे 18ला कशानं गुणल्यावर उत्तर 162 येणार आहे, भागिले 18. आता याचं उत्तर काढा तुम्ही. काय उत्तर आहे ते बघा ना, भाग घालवा. थोडं भाग घालवायची प्रॅक्टिस नाही आहे तुम्हाला, तेवढं भाग घालून घ्या. तुम्ही पहिल्यांदा बेनं भागणार, बे भागा, बे 9 18, बे 8 16, बे 1 बे, 9 1 9, 9 9 81, 18 9 62 असे. तुम्ही अशा रीतीनं त्याचं उत्तर 9 1 9, 9 9 81 होणार आणि अशा रीतीने त्याची रुंदी येणार. म्हणजे 18 गुणिले 9 केला तरी 62 येतं. तुम्ही 162 दिलं, लांबी दिली, लांबी आता 18 दिली होती. पुढचं एखादं गणित असेल, लांबी रुंदी देतील 9 आणि लांबी काढायला सांगतील. ही ॲप्लिकेशन्स जी होती गणितं, ती एकदा सूत्र समजल्यानंतर त्या सूत्रामध्ये दिलेल्या किमती भरून आपल्याला या गणिताला पूर्ण करून घ्यायचं असतं. असं ह्या आयताच्या क्षेत्रफळाबद्दलचं क्षेत्रफळाचं सूत्र होतं. सराव कोपरामध्ये गणिताची त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची पण गणितं चांगली दिलीत बघा. पाया 10 घ्या आणि उंची 8 घ्या. पाया उंची घ्या आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 पाया गुणिले उंची. आयताची लांबी गुणिले रुंदी. सूत्र ज्या त्या ठिकाणी वापरता आली पाहिजे. 1/2 पाया हा 10 घ्या, उंची 8 घ्या, भाग एकट्याला घालवा, 8 पंचे 40 हे त्याचं क्षेत्रफळ येईल. क्षेत्रफळावरून पाया उंची काढता येते, उंची पायावरून क्षेत्रफळ काढता येतं. अशा प्रश्नांचा सराव आपल्याला आजच्या ह्या अभ्यासिकेमध्ये 7व्या इयत्तेवर आधारित आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. आता एक प्रश्न इथं कसा आहे बघा, आज जो सोडवायला सांगितलं आहे तुम्हाला त्याच्यामधला प्रश्न कसा आहे बघा. एका काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 49 चौरस सेमी आहे. त्या काटकोन त्रिकोणाची काटकोन करणारी एक बाजू 14 आहे, तर दुसरी बाजू काढा. आत्ता मात्र एका काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 49, एक बाजू आहे 14 आणि उरलेली बाजू काढा. तुम्ही सूत्राच्याबद्दल कन्फ्यूज नका करू. काटकोन त्रिकोण ह्याला आपण एकट्याला पायाने उंची म्हणतो, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणतो. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ तुम्ही असंही वापरू शकता. एरिया ऑफ काटकोन त्रिकोण असेल, हा काटकोन त्रिकोण असेल पर्टिक्युलरली, तर 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार असा बदल तुम्ही करू शकता. काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार, बाजू म्हणजेच पाया आणि उंची असतं. ह्याला पाया म्हटला तुम्ही तर ह्याला उंची म्हणता. पाया आणि उंची हेच दोन्ही एकमेकाशी लंबरूप असतात, त्यांच्यामध्ये होणारा कोन काटकोन असतो. म्हणजे आता संज्ञा बदलली. काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार हा संज्ञा जर तुम्ही बदललं, ते जर गणित बदललं तर आपल्याला त्यानुसार बदल करता आला पाहिजे. 1/2 पाया गुणिले उंची हे सूत्र आणि ह्याचा अर्थ एकच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पर्टिक्युलरली काटकोन त्रिकोणासाठी काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजूच एकट्याला पाया म्हणतो आपण आणि एकट्याला उंची म्हणत असतो. आता इथं काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाची किंमत 49 दिलेली आहे. हे 1/2 आहे तसं आहे. काटकोन करणाऱ्या बाजूपैकी एक बाजू 14 दिली, एक बाजू दुसरी बाजू आपल्याला माहिती नाही आहे. या गणितामध्ये सराव कोपरामध्ये आपल्याला एक गणित प्रॅक्टिससाठी दिले. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 49 आहे, त्याची एक बाजू 14 आहे, तर दुसरी बाजू काढा. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर
1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. एक बाजू गुणिले दुसरी बाजू. 49 1/2 गुणिले 14 गुणिले x. ह्याच्यानंतर 49 गुणिले 2 भागिले 14 बरोबर x राहिला. समजलं का बघा? हे 2 ह्याला गुणिले झालं, हे 14 भागिले झालं आणि x आहे तसं राहिलं. 7 2 14, 7 7 49. आता हे 2ला 2 जाऊ दे. अशा रीतीनं याचं काटकोन करणारी एक बाजू 14 असेल तर दुसरी बाजू त्याची 7 असणार. मग त्याचं क्षेत्रफळ 49 येणार. पुन्हा लक्षात घ्या, त्रिकोणाला तुमचा असा गोंधळ होता कामा नये. सर त्रिकोणा क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची पण म्हणता, सर त्रिकोणा क्षेत्रफळ 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकारही म्हणता. दोन्ही संबोधनी लक्षात घ्या. पाया आणि उंचीमध्ये काटकोन त्रिकोणासाठी त्यातला एक पाया आणि एक उंची म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजू असतात. त्याला काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार म्हणतो. 1/2 आपण आहेच ठेवत असतो. 49 गुणिले 2 भागिले 14. 7 2 14, 7 7 49. 2ला 2 गेले. अशा रीतीनं त्याची दुसरी बाजू येणार ती 7 सेमी येणार. आता काटकोन करणाऱ्या बाजूपैकी एक बाजू 14 घ्या, दुसरी बाजू 7 घ्या आणि याचं क्षेत्रफळ काढून बघूया. तुम्ही कोणतंही म्हणा, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणा किंवा 1/2 पाया गुणिले उंची म्हणा, काय म्हणणार ते पण किमती नाही बदलणार. 1/2 14 गुणिले 7 बे 1 बे बे 7 14, 7 7 आपल्याला पाय ते बरोबर 49 आणि क्षेत्रफळ येणार आहे. त्या गणिती संज्ञाचा अर्थ नीट लक्षात घ्या, त्याचा नीटपणे वापर करायला शिकूया. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं, त्याला आनंदानं किंवा हॅपीली आपण ते गणित प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर हा एक भाग आपल्याला बघायचा आहे. इथं असा एक प्रश्न इथं विचारला बघा आपल्याला ह्याच्यासाठी, तोही भाग जरासं बघूया आपण. 8वीची मुलंसुद्धा चांगल्या रीतीने रिस्पॉन्स देत आहेत. आमचे गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करत आहेत. पहिल्यापासूनचे सगळे तास एका ठिकाणी आहेत, त्याच्यामुळेच तुमची चांगली उजळणी होणार आहे. तुमच्या सेतुब्रिजलाही आपण चांगल्या रीतीची मदत करत आहोत, त्याचाही तुम्ही आनंद घेत आहात. ते सेतुब्रिजही नीटपणे सॉल्व करत आहात. शाळेकडे ते जमा करायचं आहे. एका आयताचे क्षेत्रफळ 100 चौरस एकक आहे. कर्णामुळे तयार झालेल्या 2 काटकोन त्रिकोणाच्या प्रत्येकाचे क्षेत्रफळ किती येईल? हा एक आयत आहे. हे आयताचे क्षेत्रफळ सुद्धा 100 आहे. तुम्ही जेव्हा आपण अशी जी बरोबर असे 2 भाग करणार आहेत, पण बरोबर असे आपण घडी घालूया अशी, तर याचे 2 सेम टू सेम भाग होणार आहेत. 2 याचे कॉन्ग्रंट पार्ट होणार आहेत, 2 इक्वल पार्ट होणार आहेत. हे आपण एक कापलो तर एकमेकाला असे तंतोतंत जुळणार आहेत बघा. काटकोन त्रिकोण म्हणजे हा जो आयत होता, आयत हा 2 काटकोन त्रिकोणापासून बनलेला आहे. असा म्हणजे सांगा आता 2 इक्वल कॉन्ग्रंट पार्ट होते ना, 100 क्षेत्रफळाचे 2 समान भाग होणार. किती किती वाटण्याला येणार सांगा आता? म्हणजे हा जो भाग होता, ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 50 येणार, ह्याचं 50 येणार. म्हणजे ह्या 2 काटकोन त्रिकोणापैकी प्रत्येक काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हा जर 100चा असेल सगळा, तर हा 50चा होणार, हा 50चा होणार. कारण 2 कॉन्ग्रंट, 2 इक्वल, 2 समान मापाच्या 2 काटकोन त्रिकोणापासून हा एक आयत बनलेला आहे. हा वरचा आणि हा जो भाग तयार होईल इथं, हा जो त्रिकोणी भाग तुम्हाला दिसतोय, हा 2 काटकोन त्रिकोणांपासून बनलेला असतो. 2 इक्वल कॉन्ग्रंट ट्रायंगल्सपासून हा बनतो. त्यामुळे साधी गोष्ट आहे. 100 ह्याचं क्षेत्रफळ असेल तर ह्याच्या वाट्याला 50 येणार, ह्याच्या वाट्याला 50 येणार. समजा ह्याचं क्षेत्रफळच 200 असेल तर प्रत्येक त्रिकोणाच्या वाट्याला 100 आला असतं. आलं बाळांनो लक्षात? कारण कर्णामुळे किंवा काटकोन त्रिकोणामध्ये 2 एकरूप असणारे क्षेत्रफळ सुद्धा जे समान असणार आहेत, अशा रीतीचे 2 त्रिकोण तिथं काटकोन चौकोनामध्ये किंवा आयतामध्ये तयार होणारा आहेत. हा एक भाग असा होता. त्यानंतर तुम्हाला पृष्ठफळ ही एक संकल्पना इथं आलेली आहे. पृष्ठफळ हाही भाग आपल्या ह्या आजच्या तासिकेमध्ये त्यांनी सांगितलं आहे आपल्याला. पृष्ठफळ हा भाग जो आहे, पृष्ठफळ म्हणजे काय? पृष्ठफळ म्हणजे त्या आकृतीच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. सर्व पृष्ठांच्या
पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. एक आपण साधा विचार, आपण एक वीट घेऊया, आपण एक एखादी इष्टिकाचिती घेऊया. तर त्या इष्टिकाचितीसाठी हे बघा अशी एखादी एक वीट काढलेली आहे आपण. त्या विटेला ही एक वीट आहे अशी. असा एक खोका तुम्ही घेतलेला आहात, कन्सिडर केलेला आहात. हा खोका तुम्ही जेव्हा बघता त्रिमितीय चित्र म्हणून जेव्हा बघणार आहात, आता हा एक खोका आहे असा आपल्याकडे, माझ्याकडे हा एक खोका आहे, ही एक वीट आहे. ह्याला एकूण किती पृष्ठ आहेत बघा बाळांनो जरा. ह्याला एकूण पृष्ठ किती आहेत, पृष्ठभाग किती आहेत बघा. हा 1 2 3 वरचा 4 आणि माझ्याकडचा एक आणि तुमच्याकडचा एक बघा बरं. 1 1 2 वरती खाली 3 4 आणि माझ्याकडचा एक आहे तुमच्याकडचा एक. एकूण किती पृष्ठ आहेत सांगा बरं. 6 पृष्ठ आहेत. हे 6च्या 6 पृष्ठ वेगळी करूया आणि त्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे पृष्ठफळ, म्हणजे इष्टिकाचितीचे पृष्ठफळ. आता ह्याला आपण समजा आपण पृष्ठफळ म्हणजे ह्याच्या क्षेत्रफळांची बेरीज करणार आहोत आपण. आता समजा ह्याची लांबी L आहे, ही रुंदी ही आणि ही उंची. आता मला याचं हा असे वीट ठरलेले, ही लांबी ही रुंदी, लांबी आणि रुंदी म्हणजे सांगा ह्या तळाचं जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र काय होणार, त्याचं क्षेत्रफळाचं किंमत काय येणार सांगा. L गुणिले B, L गुणिले B. तेवढंच आणि कोणाचं असणार सांगा, वरचं पण असणार की अधिक L गुणिले B, याची पण बेरीज होणार अधिक. आता LB झालं, हे आणि हे झालं. आता समोरच्याचं जर काढाल तुम्ही LB, त्यानंतर होणार बघा BH. BH पण किती वेळा येणार बघा बरं, 2 वेळा येणार. BH गुणिले BH अधिक शेवटचं काय राहील बघा आता LH एक येणार बघा, L गुणिले H आणि L गुणिले H. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6 पृष्ठांची बेरीज. ह्यातली LB 2 वेळा आलं, 2 LB 2 BH आणि 2 LH. ह्यातून ही 2ला सामायिक करूया. 2 LB 2 BH आणि 2 कॉमन काढलं आणि LH. हे LB BH LH काय समजलं. L म्हणजे लांबी, B रुंदी आणि H उंची. समजलं का बघा जरासं. या पृष्ठफळी संकल्पना म्हणजे त्या त्रिमितीय आकृतीला असणाऱ्या सर्व पृष्ठांची बेरीज. ह्या विटेला तुम्ही वीट असं भाग बघा, हा 6 पृष्ठ आहेत, 6 पृष्ठांची बेरीज होणार. लांबी गुणिले रुंदी 2दा हे असं, त्यानंतर हे दोन्ही इक्वल येणार बघा. ह्याचं आणि ह्याचं क्षेत्रफळ सारखं येणार, ह्याचं आणि ह्याचं मापं सारखे आहेत, ह्याचं आणि ह्याची मापं सारखे आहेत. त्यामुळे आपल्याला ह्याची लांबी रुंदी उंची ही संकल्पना इथं क्लिअर होणार. आलं लक्षात सगळ्यांच्या. 2 लांबी 2 रुंदी आणि 2 उंची हा भाग आपल्याला इथं अशा रीतीने क्लिअर करून घ्यायचा होता. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर LB BH LH असा होता. आता ह्याच इष्टिकाचितीचं समजा असं झालं, घन झाला, तर आता त्याच्यामध्ये बदल काय होईल. इष्टिकाचितीचा एक घन करूया. घन म्हणजे काय बघा बाळांनो. आता घन म्हणजे हा जो भाग आहे इथं चौरस, हा बघा हा एक आयत आणि हा एक आयत जोडला, त्यामुळे हा इष्टिकाची तयार झाली. ती इथं आपण आपल्याला हा चौरस आणि चौरस जोडूया. आता हा आता इथं लांबी पण L, रुंदी पण L आणि उंची पण Lच असणार. आता ह्या सूत्रामध्ये बदल काय होणार सांगा. हे बघा, हे 2 कंसात L म्हणजे L, B म्हणजे L, B म्हणजे L, H म्हणजे पण L, L म्हणजे L आणि H म्हणजे पण L. 2 L वर्ग L वर्ग 3 L वर्ग आलं, एकूण 6 L वर्ग हे पृष्ठफळ सूत्र होणार. कोणाच्या घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 बाजूचा वर्ग 6 L वर्ग होणार. 6 L वर्ग ह्याची पृष्ठ आहेत एकूण 6.
पहिल्याचं पृष्ठफळ एल वर्ग, दुसऱ्याचं त्याच्या पाठीमागच्याचं एल वर्ग, असं किती वेळा होणार सांगा? हे 6 वेळा होणार. म्हणून एकूण पृष्ठफळ, घनाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र होणार 6 एल वर्ग आणि इष्टिकाचितीच्या पृष्ठफळाचं सूत्र होणार हे 2 कंसात LB BH आणि LH. घन त्या पृष्ठफळांच्या बेरजेची संकल्पना. पृष्ठफळ, प्रत्येक पृष्ठफळ हा एक आयत असणार आहे, एक चौरस असणार आहे. चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र बाजूचा वर्ग होतं. पाठीमागच्या भागाशी निगडीत असणारा असा भाग आपण शिकत शिकत पुढं चालू आहे. अशी सूत्रांची ओळख आपल्याला आजच्या तासिकेमध्ये घ्यायची होती. आता आजची सूत्र तुम्ही जर असं लिहिणार आहात. घनाचे एकूण पृष्ठफळ 6 एल वर्ग, त्याचा एका पृष्ठाचं क्षेत्रफळ आहे एल वर्ग, असे एकूण 6 पृष्ठापासून तो बनला आहे, त्यामुळे 6 एल वर्ग होणार. इथं LB BH LHच्या 3 जोड्या तयार होतात. का तयार होतात विटेच्या संदर्भात? किंवा असा एक आकार जरा नीटपणे तुम्ही बघा. लांबी ह्याची मापं आणि ह्याची मापं सारखी असणार आहेत, म्हणून हे 2दा सारखं आलं. ह्याची मापं आणि याची मापं सारखी असणार आहेत, लांबी रुंदी ही अशी येणार आहे. आणि पुन्हा याची आणि याचीसुद्धा सारखं असणार आहेत. म्हणजे एकूण हे 6 पृष्ठ असली तरी त्याच्या जोड्या 3 होणार आहेत, कारण हे दोन्ही सारखे, हे दोन्ही सारखे आणि हे दोन्ही सारखे होणार आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? हा जो घनाचा इष्टिकाचितीचा जो भाग आहे त्यासाठी हा भाग आपण असं समजून घेणार आहोत. घनासाठी मात्र पुन्हा सगळ्या बाजू लांबी रुंदी उंची सारखे असणार आहेत, त्यामुळे त्या सूत्रामध्ये हा थोडासा बदल हा असा होणार आहे. पेपरमधली काही शंका मुलांनी आलेत अजून, त्याही गणित अजून जर असं परत एकदा बघूया. चाचणी क्रमांक 2मध्ये 8वीच्या मुलांना एकूण 3 चाचण्या सॉल्व करायच्या आहेत गणिताच्या. सर्वच विषयाच्या चाचण्या सोडवणं हे अनिवार्य झालेलं आहे. या चाचण्या सोडवण्यामुळं आपण अभ्यासामध्ये येतोय. 7वीच्या पुस्तकातला बराचसाच भाग आपण पुन्हा एकदा जोडतोय आणि म्हणून याला शासनानं सुद्धा सेतू ब्रिज म्हणले. आपल्याला पुन्हा एकदा अभ्यासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे सगळ्या गोष्टी उपयोगी पडणार आहेत बाळांनो. त्यासाठी काही मुलांना ही गणितं अजूनही समजलेली नाहीत किंवा त्यांना ते ह्याचं उत्तर एक पाहिजे झाले. जर असं काही मुलांचे प्रश्न असे आलेत तर त्यामुळं हे गणित परत एकदा बघूया. बघा जरासं ह्याचं सोपे रूप कसं देणार. -10/11 भागिले -11/10 ह्याचा भागाकार कसा करायचा. नीट लक्ष नाही दिला, तुम्ही ऐकलं नाही तर ते गणित तुम्हाला सुटणार नाही. काय करायचं आहे, -10/11 तसंच ठेवायचं, भागिलेचं गुणिले करायचं आणि ह्याचं उलट करणार आहे आपण. म्हणजे छेदाचा अंश आणि अंशाचा छेद करणार आहोत. म्हणजे वरती 10 जाणार आणि खाली -11 येणार आहे. हे वजा चिन्ह आणि हे वजा चिन्ह निघून गेले म्हणा, किंवा वजाचा भागाकार का अधिक झाला. त्याच्यानंतर 10 100 आणि 11 गुणिले 11 याचं उत्तर येणार आहे 121. 100 गुणिले 121 आणि याचं चिन्ह येणार आहे अधिक. आलं लक्षात सगळ्यांच्या? हे पण गणित सोडवलेलं नाही आहे तुम्ही. त्यानंतर आणखीन एका मुलाची शंका अशी आहे, हे बघा, -12/7 भागिले -12/7. इथं घातांकाच्या नियमाकडे बाळांनो तुमचं लक्ष असायला पाहिजे. इथं घातांच्या नियमाकडं आपलं लक्ष असायला पाहिजे. आपले नियम पक्के असायला पाहिजे. त्या नियमावर आधारित आपल्याला पुढं काही गणितं सॉल्व करायचे असतात आणि त्यासाठी आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. कुठला नियम होता बघा, तर एचा nवा घात असेल भागिले एचा nवा घात असेल तर घातांची वजाबाकी करतो आपण, नाही का? हां, हा असतो तो घातांकी संख्येचा पाया. इथं पाया आहे तो -12 आणि घात आहेत 7 आणि 7. m पण 7 आहे आणि n पण 7 आहे. 7 - 7 -12चा 0वा घात येणार. कोणत्याही संख्येचा 0व्या घाताचं उत्तर याचं 1 येतं. अशा रीतीने आपल्याला हे गणित आपल्याला सॉल्व करायचं होतं. काही मुलांना हे पण गणित शंका म्हणून आलं होतं, तर नाही पाहिजे. तुम्ही आजच्या तासिकेमध्ये हा भाग थोडासा रिवाईज करून घ्या आणि मग आपल्याला तो भाग पूर्णपणे करता येईल. पुन्हा एकदा 8वीच्या मुलांचं अभिनंदन. चांगल्या रीतीनं गणित मैत्रीला जॉईन होत आहे, आपले तास अटेंड करताय. वही पेन घेऊन बसा. सर्वच अभ्यासक्रम 8वीचा आपण पूर्ण करणार आहोत. 7वीमधल्या शंका, तुम्ही पाठवलेल्या सगळ्या शंकांचंही सोल्युशन आपण करणार आहोत. लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे भेटूया बाळांनो. तोपर्यंत बेस्ट लक टू ऑल. ओके.